हॅलो मैत्रिणींनो, रिया क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजची बॅक नेक डिझाईन बघणार आहोत खूप सुंदर प्रकारे. तर आधी पेपर कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ब्लाऊजची रेडीमेड उंची आहे 12.5 इंच, तर इथं 13.5 इंच घेतलेली आहे, 1 इंच ॲड करून. त्याच्यानंतर शोल्डर होता 14 इंच, तर इथं 14चा हाफ घेतलेला आहे 7 इंच आणि पाव इंच शिलाई मार्जिनसाठी. नंतर चेस्ट आहे 17.5 इंच, त्याचा हाफ घेतलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. कमर आहे याची 14 इंच, 14चा हाफ 7 इंच, अर्धा इंच खालच्या डॉटसाठी आणि 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी. नंतर बोटनेक गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि पूर्ण गळ्याची लांबी आहे 9.5 इंच. शोल्डर पुढचा जेवढा राहिलेला आहे तेवढा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 9.5 इंचाचा तयार आपला मागचा गळा आहे आणि बोटनेकची जी वरचा पार्ट असतो गळ्याचा त्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच. खाली ही अशी जॉईंट करून घ्यायची रेषा. इथं 3.5 इंचावर मार्क करून घेतलं. नंतर ही पण जॉईन करून घ्यायची आहे आणि आपला वरचा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित प्रकारे. छानपैकी शेप द्यायचा आहे त्याला. त्याच्यानंतर खालच्या डिझाईनचा पण शेप द्यायचा आहे. हे खालच्या पार्टचा सेंटर काढायचा आणि त्या सेंटरपासून थोडंसं खाली घेऊन व्यवस्थित शेप द्यायचा आहे खालच्या डिझाईनचा. मैत्रिणींनो, जर माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला, याच्या पुढे स्टिचिंगचे ह्या डिझाईनचे स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असेल अशा प्रकारचे, तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण आता मोंढ्याचं माप टाकणार आहोत. मोंढा तयार आहे 7 इंच, तर इथं मी घेतला आहे 6.25. तो नंतर शिवून व्यवस्थित 2 इंच पुढं मार्जिन वगैरे टाकलेले आहे, तर त्या शिवल्यानंतर तो 7 इंच व्यवस्थित होऊन जातो. ही रेषा कमरेच्या फिटिंगला कमरेचं जे माप आहे तिथं जॉईन केलेली आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता आपण इथं मोंढ्याचं माप टाकायचं विसरलो, ते टाकून घेऊया. मोंढ्याचा इथं आकार देऊ. इथं घेतलेलं आहे क्रॉसमध्ये 1 किंवा 1.25 इंच घेतलं तरी चालतं. असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि मग कट करायचं. कट केल्याच्या नंतर आपण आता गळ्याची डिझाईन पण कट करून घेऊया व्यवस्थित प्रकारे. तर ही जी डिझाईन आहे ती शिवून खूप छान दिसते, खूप सुंदर वाटतो हा ब्लाऊज. बोटनेकचे गळे मला खूप आवडतात. मी जास्त तर अशाच प्रकारचे ब्लाऊज शिवते. हा बघा, असं कट करून घेतल्याच्या नंतर हा तयार होतो आपला गळा. खूप छान दिसते ही डिझाईन शिवल्यावर.